संजय राऊत यांची भूमिका परवेज मुशर्रफ यांना आवडेल। संजय राऊत भरकटलेले आहेत। इराण का इराक कुठल्या तरी देशामध्ये आता राष्ट्राध्यक्ष निवडीच्यासाठी माणूस शोधतायत। तर खोमोनी नंतर कोण? तर संजय राऊत, तुम्ही अर्ज करा, तुम्हाला नक्की तिथे स्थान मिळेल। आज सह्याद्री या ठिकाणी उपसमितीची बैठक झाली, जी असंच बघेल ना, प्रत्येकाकडे कसं बघेल ना। आज सह्याद्री शासकीय विश्रामगृहावर राजकीय, सामाजिक, धार्मिक स्वरूपाचे जे गुन्हे असतात त्याच्या मागे घेण्याच्या, खटला मागे घेण्याच्या संदर्भातली उपसमितीची बैठक झाली, ज्यामध्ये लॉ अँड ज्युडिशरी, गृह खातं, प्रोसिक्युशनचे अधिकारी, संबंधित सर्व जी प्रकरणं आणि अर्ज समोर होती त्या सर्व विभागातील पोलीस अधिकारी या सगळ्यांची विस्तृत 2-2.5 तासाच्या वर बैठक त्या ठिकाणी झाली। 201 प्रकरण आणि अर्ज या उपसमितीसमोर होती। त्याची कार्यपद्धती आपल्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट आहे। त्या शासन निर्णयाच्या कार्यपद्धतीला विचारात घेऊन वेळेच्या आधीच संबंधित क्षेत्रीय समित्या बैठका घ्याव्यात, विचार करावा, या संबंधातली माहिती संबंधित गृह खात्याच्या विभागातून सर्व पोलीस ठाण्यांना, क्षेत्रीय विभागाला कळवून आज या 201 प्रकरणं, खटले किंवा अर्ज यांचा विचार आपण केला आणि त्यापैकी राजकीय, धार्मिक, आंदोलन, सामाजिक अशा विविध वर्गात येणाऱ्या 77 खटले मागे घेण्याची शिफारस उपसमितीने आम्ही केली। ज्या प्रकरणांमध्ये खटले मागे घेता येऊ शकत नाहीत असे जे गुन्हे, गंभीर गुन्हे जे आहेत, स्त्रीविषयक गुन्हे जे आहेत, ज्या विषयात वैयक्तिक प्रकरणं आहेत, हेवे दावे किंवा गुन्ह्याचे, असे 47 खटले मागे न घेण्याचा सुद्धा निर्णय केला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि काही प्रकरणांमध्ये या खटल्यावर क्षेत्रीय समितीने पुन्हा विचार केला पाहिजे किंवा पुढच्या बैठकीत अधिक माहिती घेऊन या, अशी अजूनची 77 प्रकरणं ही परत विचारार्थ पाठवली। एकंदरीत सामाजिक, राजकीय, धार्मिक या पद्धतीचे किंवा आंदोलनात्मक 77 खटले मागे घेतले। 77 खटल्यांमध्ये पुनर्विचार करा, क्षेत्रीय समितीकडे जा असे निर्देश दिले। 47 खटल्यांच्या प्रकरणांमध्ये ते मागे घेता येऊ शकत नाही असे गंभीर स्त्रीविषयक अशा स्वरूपाचे आहेत, त्याचा विचार नाही करायचा नाही, नाकारले असा निर्णय केला। बरोबरीने या सगळ्यात जे गुन्हे आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार यांच्यावर असतात त्यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयासमोर ती प्रकरणं घेऊन जावी लागतात आणि मुंबई उच्च न्यायालयासमोर जो उपसमितीचा निर्णय आहे त्या आधारावर न्यायालयाला अवगत करावं लागतं आणि मगच ती आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार यांच्या प्रकरणामध्ये निर्णय घेता येतो। अशी 6 प्रकरणं आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार यांची न्यायालयासमोर जातील, त्याबद्दलची सुद्धा भूमिका स्पष्ट केलेली आहे। मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की काही सामाजिक कार्यकर्ते, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि आंदोलक आणि काही विचारांचे आवाजवी असलेल्या खटल्यांमधून आपण मोठ्या प्रमाणात सुटका देण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि मी विनंती करतो, जेवढे गणेशोत्सव मंडळ असतील, नवरात्रोत्सव मंडळ असतील, दहीकाला उत्सव मंडळ असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, कामगार वर्ग असेल, युनियन्स असतील, या सगळ्यांनीच पुन्हा एकदा ही बैठक एका महिन्याभरात आम्ही पुन्हा लावणार आहोत। त्या अगोदर शासन निर्णयाप्रमाणे अगोदरच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी
शासनाकडे आणि संबंधित खात्याकडे आणि विभागाकडे आणि पोलिसांकडे अर्ज करावेत। या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कोरोना काळात, दहीहंडीच्या काळात कामगार, कर्मचारी युनियन यांनाही मोठ्या प्रमाणात या पद्धतीने आपल्याला दिलासा देता येऊ शकतो, त्यांनी अर्ज करावे। मराठा आंदोलकांची प्रामुख्याने मागणी होत होती आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये काही निर्णय झाले? त्या विषयामध्ये उपसमितीने मराठा आरक्षणाच्या विषयात जी उपसमिती आहे त्या उपसमितीने निर्णय घेतलेला आहे आणि त्यातही समाजाला न्याय मिळावा अशीच भूमिका उपसमिती मराठा आरक्षणाच्या विषयातली विखे पाटलांच्या नेतृत्वाअंतर्गत आहे, ती निर्णय घेते। संजय राऊतांनी कालच्या मॅचवर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। ते म्हणाले की क्रिकेट बोर्डामध्ये महाराष्ट्र कुठे दिसत नाही। जी पाकिस्तानची भूमिका आहे, जी हिरव्या पाकड्यांची भूमिका आहे, तीच संजय राऊत यांची आहे। कारण संजय राऊत यांना भारत जिंकला याचं जणू काही दुःखच झालेलं आहे। जिंकलेल्या आपल्या भारताच्या यशावर आणि भारतीय संघाने जगाला जो एक संदेश दिला आणि विशेषतः कडक संदेश पाकिस्तानला दिला, या सगळ्यामुळे घाबरलेल्या, लडखडलेल्या मनस्थितीत संजय राऊत भरकटलेले आहेत आणि म्हणून हिंदुस्थानच्या विजयावर या पद्धतीने शंका उपस्थित करण्याचं काम संजय राऊत करतायत। हिंदुस्थान एक आहे, मजबूत आहे, महाराष्ट्रही त्यात आहे। कदाचित त्यांना माहिती नसेल, शिवम दुबे पण महाराष्ट्रातला आणि मुंबईतलाच आहे। सर, शिवाजी पार्क मध्ये काल जल्लोष झाला। नार्वेकरांनी टीम इंडियाचं कौतुक केलेलं आहे। नार्वेकरांनी जे केलं हे प्रत्येक हिंदुस्थानी करतोय। संजय राऊत आणि उद्धवजींचा पक्ष का करत नाहीत? अखंड भारत आणि अखंड महाराष्ट्र यांना शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही। संजय राऊत आणि उद्धवजी गल्लोगल्ली हिंदुस्थानच्या जिंकल्यानंतर, पाकिस्तानच्या पराभवानंतर तुमच्या डोळ्यात अश्रू का, हा प्रश्न गल्लोगल्ली त्यांना विचारला जाईल। सर, टीम इंडियाच्या खेळाडूंवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे, थेट त्यांच्यावरती राजकीय आरोप केलेले आहेत। दुसरीकडे सैनिकांनी पण काल आपल्याला जल्लोष करायचे व्हिडिओ आता पाहायला मिळतात आपल्या। संजय राऊत यांची भूमिका परवेज मुशर्रफ यांना आवडेल, इम्रान खान यांना आवडेल, बेनझीर भुत्तोच्या घरातील लोकांना आवडेल, हीच भूमिका संजय राऊतांची आणि तीच उद्धवजींना आवडते का, हा आमचा प्रश्न आहे। भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारली नाही आणि त्यानंतर संजय राऊतांनी एक ट्विट केलेलं आहे। ते म्हणतात तुम्ही ट्रॉफी स्वीकारली नाहीत, मात्र त्याच पाकिस्तानच्या नेत्यासोबत तुम्ही आंदोलन ड्रेसिंग रूम मध्ये तुम्ही आतमध्ये वेगळं वागतात आणि मैदानात सगळी ही हिंदुस्थान जिंकल्याची पोटदुखी आहे आणि आता ज्या पद्धतीची पावलं समोर पडतायत, तुम्ही कुठल्या तरी वर्तमानपत्रात वाचलंय, व्हेरीफाय करून घ्या, इराण का इराक कुठल्या तरी देशामध्ये आता राष्ट्राध्यक्ष निवडीच्यासाठी माणूस शोधतायत। तर खोमोनी नंतर कोण? तर संजय राऊत, तुम्ही अर्ज करा, तुम्हाला नक्की तिथे स्थान मिळेल। सर, ज्या पद्धतीनं ही सिरीज सुरू झाली त्याच्या आधी जेव्हा सगळे टीम जे आहे ते एकत्र भेटले होतात, तेव्हा सूर्यकुमार यादव जो आहे तो सगळ्यांना भेटला होता, तो व्हिडिओ सुद्धा आता ट्विट केला जातोय। तेव्हा एक भूमिका होती आणि आता एक वेगळी भूमिका। भारताने घेतलेली भूमिका जगाला संदेश देणारी आहे। आमच्या खेळाडूंवर भारताचा अभिमान आहे, आमचा अभिमान आहे। त्यांनी दिलेला विजय हा प्रेरणादायी आहे, पाकिस्तानला नाक घासणारा आहे। त्यानंतर दिलेला संदेश तिरंगा उंचावणारा आहे आणि पहलगाममधल्या त्या ठिकाणी आतंकवादी हल्ला करणाऱ्या त्यांना आपल्या सैनिकांनी आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करून त्यांची जागा दाखवलेली आहे। यानंतर पोटदुखी करणाऱ्यांना हिरवी आणि पिवळी नाही, हिरवी झालेली असं दिसतं। राजकीय वेगळा प्रश्न आहे। ज्या पद्धतीनं मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष पर्याय शोधतायत। मनसेचं असं म्हणणं आहे की मनसेचाच महापौर होईल, उबाटा म्हणते की उबाटाचाच महापौर होईल। युती होण्याआधीच या दोघांची भांडणं सुरू झालीत का, काय नेमकं? मला यावर भाष्य करायचं नाही, कारण त्यांच्या दोन पक्षांचा अजून निर्णय हा घोषित व्हायचा आहे। त्या दोन पक्षांचा निर्णय होऊ द्या, मग यांच्यावर थेट बोचरे सरळ आणि मुंबईकरांचे प्रश्न आम्ही विचारू। कुठली हलगर्जी सोडणार नाही। आज महापौर कोणाचा बनेल याचं उत्तर मुंबईकरांनी ठरवलंय, ते विधानसभा निवडणुकीत ठरवलंय। लोकसभा निवडणुकीत सुद्धा सर्वात जास्त वॉर्डांमध्ये महायुतीलाच लीड आहे। विधानसभा निवडणुकीत सुद्धा सर्वात जास्त वॉर्डांमध्ये मुंबईत महायुतीलाच लीड आहे। आता येणारे आकडे हे सुद्धा महायुतीच्या बाजूनेच आहे। बाकीच्यांनी स्वप्न जरूर बघावेत,
मोदीजींनी GST कमी केलेला आहे, स्वप्नावर GST नाही आणि GST असेल तर तो आता कमी आहे. पूरस्थिती आहे आणि यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांचा दसरा मेळावा रद्द करावा आणि तो निधी जो खर्च होतो तो पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी केशव उपाध्यायांनी केली भाजपने. मागणी असं म्हणणं आहे की आम्हाला फुकटच्या ज्ञानाची गरज नाहीये, तुम्ही आम्हाला ज्ञान देऊ नका. नाही, म्हणूनच अज्ञानी माणसाला ज्ञान देण्याची गरज आहे असं सांगितलं तरी तो पोकळ वल्गनाच करेन आणि त्यामुळे वल्गनावादी संजय राऊत तुम्हाला उत्तर द्यायला लागेल. केशव उपाध्यायांनी जर सांगितलंय की तो निधी तुम्ही पूरग्रस्तांना द्या, त्या ठिकाणी किमान पूरग्रस्तांसाठी काय देणार याचा काउंटर लावा. स्वतःच्या खिशातनं संजय राऊत 1000 रुपये तरी काढणार आहेत का याची स्पष्टता पण द्या. याच्यानंतरच लगेच पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतोय, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होतोय, त्यांनी देखील अशाच पद्धतीने करावं अशी देखील एक मागणी होताना पाहिली. ते करतीलही, हा प्रश्न त्यांना विचारा, उत्तर सकारात्मकच येईल हा माझा विश्वास आहे. तर मराठवाड्यातल्या या एकंदरीत पूरग्रस्तांच्या मदतीवर आता राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांवर पण टीका केली की दिल्लीत जाऊन मुख्यमंत्र्यांनी बंड करण्याची गरज आहे. पंतप्रधान तरी आता PM जो केअर फंड आहे बघा, संजय राऊत आणि उबाटा सेनेची तडफड आहे, जळजळाट आहे आणि म्हणून त्यांना आणि त्यांच्या प्रश्नांना शेतकऱ्यांशी काहीही लेणं देणं नाही. शेतकऱ्यांच्या विषयामध्ये कायद्यात बदल करून सुद्धा जी आवश्यकता लागेल ती मदत सुरू झाली आहे, सुरू केली आहे, पंचनामे सुरू झाले आहेत. ज्यांना मदत करायचीच नाही ते इकडे तिकडे पळवाटा काढण्याचं काम करतात. त्यात सगळ्यात पहिले पळवाटकार संजय राऊत आहेत. सर, अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणाव निर्माण झालेला आहे, पोलिसांकडून लाठीचार्ज देखील झालेला आहे, स्थिती सध्या गंभीर आहे, काय सांगाल तुम्ही? मला याची पूर्ण माहिती नाही, माहिती घेऊन मी भाष्य करेन. सर, मुंबईमध्ये सुद्धा याच प्रकारचे फलक लागलेले होते, विशेषतः मोहम्मद अली रोड असेल, मालाड असेल किंवा वसई विरार असेल या ठिकाणी. आणि असाच प्रकार पुन्हा आता अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर मार्गावरती झालेला होता आणि रास्ता रोको करण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात जमाव या रस्त्यावर उतरला होता. आवारानंतर सुद्धा जमाव मागे हटला नाही म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती आहे. मला याची खरंच पूर्ण माहिती नाही, माहिती घेऊन मी नक्की सांगेन. पण मी माझ्याकडून एवढंच सांगेन, कोण काय फलक लावतोय मला माहीत नाही, त्याच्यावर मी भाष्य करत नाही, त्यांच्याकडे मी लक्षही देत नाही. पण आम्ही नक्की म्हणतो आय लव्ह छत्रपती शिवाजी महाराज आणि आय लव्ह छत्रपती शिवाजी महाराज हे जो बोलेल, जो लावेल तो महाराष्ट्रप्रेमी आहे, अन्यथा तो महाराष्ट्रद्रोही आहे असं आमचं मत आहे. सर, एक दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी KYC करण्यासाठी जे एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे, मात्र ते सॉफ्टवेअर हँग होत आहे, त्यामुळे एक IT विभाग देखील तुमच्याकडे आहे, तर कशा पद्धतीने मला याची पूर्ण माहिती घेऊ. पण जर हॅक झालं असेल त्याच्यावर उत्तरही काढू, तंत्रज्ञानाने उत्तर काढू आणि पारदर्शकता आणू. विजय वडेट्टीवार जे माजी विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र दिलं की जे पुरामुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे विशेष अधिवेशन घ्यावं, सरकार मात्र या संदर्भात पाठ फिरवते म्हणून. नाही, या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील. अधिवेशन घ्यावं न घ्यावं, कुठल्या परिस्थितीत घ्यावं, मदत करावी, मदतीला प्राधान्य द्यावं की सर्व यंत्रणा इथे आणाव्यात याचा विचार केला जाईल आणि त्या विषयावर माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.